पण तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता जो तुम्ही अगदी ठरलं तर मधला मधुभाऊ, हो. त्याची लोकप्रियता होय, होय, होय. हा अनुभव भन्नाट ना? नाही, नाही. खूप खूप भन्नाट. म्हणजे आता मी एवढी वर्ष काम करतोय. हां. पण मधुभाऊ त्याच्या अगोदर आमचं खुलता कळी खुले नाव होतं. त्यातही मी मधू काका होतो. अच्छा. तर मला हां. वाटलं हे काय मधू असं मला चिकटच आहे हे काय हां. असं ते एक वाटतं ना. हां. तसं आता बघा मी गमनमध्ये काम केलंय त्यात भाऊ मालवणकर आहे मी. भाऊ मालवणकर. मधू गेला. मधू हां. तर हां. त्या याची एवढ्या वर्षात बरेच लोक म्हणतात, की "अरे आयुष्यात एखादी भूमिका तुम्हाला मिळावी लागते. त्याने रेकॉग्निशन मिळतं या तुम्हाला. ओळख मिळते असं नाही तुम्हाला म्हटलं तर. ओळख मिळते." तर एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर यांनी मला म्हणजे आता मी कुठेही गेलो, काही हां. गेलो, तर मधुभाऊ विचारतात, आश्रमाबद्दल चौकशी करतात हां. आणि सायली कशी आहे असंही विचारतात. आमच्या अच्छा. जुई गडकरीला विचारतात, हां. सायली कशी आहे? मग दुसरी आमची प्रियांका तेंडुलकर आहे, हां. तिच्याबद्दलही विचारतात. मग लोकं एवढी हे झालेली इन्व्हॉल्व असतात. 2 मुली पण किती डिफरन्स आहे, एक कशी वागते, तुम्ही ते वागायला नको होतं, तिला असंच फटकारायला पाहिजे होतं, हां. तुमची कशी ती मुलगी, हां. सायली कशी आहे? पण मी जिथे-जिथे जातो तिथे मोस्टली कुठेही गेलं तर सायली कशी आहे? सायली कुठे आहे? सायली तुम्ही कोमामधनं कधी बाहेर येणार? तुम्ही बाहेर यायला पाहिजे, तुमच्यावर खूप अन्याय झाला आहे वगैरे हां. असं. असं आणि खूप म्हणजे आता म्हणजे काय मला थोडीशी भीती वाटायला लागली. कारण ते सगळं आणि त्यात महिला मंडळ आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना. आत्ता मी देवखेडच्या वेळेला कोकणात होतो. अच्छा. त्या कोकणात देखील शाळा सुटली होती. हां. कळलं का? ते शाळेची मुलंच्या मुलं सगळी मधुभाऊ आले, मधुभाऊ आले. ते सगळं असं बघितलं. तो आमचा चंदू गायकवाड माझ्या बाजूला उभा होता. आमचे सिनेमॅटोग्राफर विनायक हां. जाधव तिथे उभे होते. हां. ते म्हणाले, "मधुभाऊ एवढा?" म्हटलं, "बाबा आहे बाबा तो पॉप्युलर आहे बाबा तो हां. मधुभाऊ." म्हटलं, "अरे तुम्ही नेहमी बघता का सीरियल?" तर "हो." असं त्याने कोरस दिला. 8:30 ते 9 वगैरे. "तुम्हाला आवडते का सीरियल?" "हो." वगैरे असं. मग सगळ्यांची ती फोटो काढण्यासाठी धडपड वगैरे, वगैरे सगळं जे झालं ना, हां. ते तुफान आहे, तुफान आहे. म्हणजे गेल्या वर्षी मी स्टार हेल्थ इन्शुरन्सबरोबर आमची मंडळी आहेत. आमचा मामा वालावलकर हां. किंवा आमचे रवी सावंत सर त्यांनी मला घेऊन गेले होते. तर तिकडे गेल्यानंतर देखील पंढरपुरापासून म्हणजे पंढरपूरला ते टिकली लावायला येतात बघा. हां. ती लाहान मुलगी होती. ती मला म्हणाली, "मधुभाऊ ना तुम्ही?" म्हणलं, "लावा ना." ते म्हटलं, "नको, नको." आणि आम्ही गेलो, "नाही, नाही करायचं." आणि कोणीतरी बघेल म्हणून मी पुढे-पुढे सरकलो. मग थोडं पुढे गेल्यानंतर मला असं वाटलं, "अरे ती छोटीशी मुलगी आहे यार. तिला जरा मला टिळा लावायचा होता. लावायला दिलं असतं तर काय हरकत आहे." मग तिकडे गेलो आम्ही. पाय वगैरे धुतले चंद्रभागेमध्ये. तिकडनं परत येताना मी माझ्या राकेश तळगावकर होता. त्याला मी सांगितलं, "अरे ती मुलगी भेटली तर मला सांगा." तर ती मला दिसली. तर मी तिला सायली नावाने हाक मारली. "ए सायली." तर ती धावत-धावत आली. म्हटलं, "लावते. तुला काय लावायचं ते लाव." तिने ते लावलं. मग तिला मी पैसे वगैरे दिले. मग तिने देखील विचारलं, "सायली आली आहे? सायली आली आहे?" म्हटलं, "नाही गं, सायली नाही आलेली." नाही गं. "आमचा नमस्कार सांगा." "नमस्कार सांगा." मध्यंतरी कुर्ल्याला एके ठिकाणी मी सिग्नल क्रॉस करत होतो. इतक्यात एका बाईने मला बोलवलं, "तुम्ही मधुभाऊ ना?" "तो हो." "सायलीला हा गजरा द्याल का?" तर मी म्हटलं, "मी आता शूटिंगला नाही आहे म्हणून. पण माझ्याकडून तुम्ही घेऊन जा आणि मग सांगा तिला." म्हटलं, "ओके, हरकत नाही, द्या." पैसे द्या. तर पैसे नाही घेतले. पण ते सायलीला आणि मला खूप असं बॉन्डिंग खूप छान आहे आमचं दोघांचंही खूप छान बॉन्डिंग आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.